त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज ही जास्त वाढते। ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्यांनी तर ही पर्याय अवलंबलाच पाहिजे, परंतु ज्यांना भरपूर देखील पाणी असलं तरी त्यांनी पांढऱ्या मुळांच्या विस्तारासाठी ही गोष्ट या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आज आपण एप्रिल छाटणीच्या अगोदर द्राक्ष बागेमध्ये बेडवरती आच्छादन कसं करायचं याची सविस्तर माहिती घेणार आहोत। हे आच्छादन का महत्त्वाचं आहे आणि ते कशा स्वरूपात करायचं हे आपण 5 मिनिटात समजून घेऊया। यासाठी तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। तर मित्रांनो, आपल्याला एप्रिल छाटणीपूर्वी द्राक्ष बागेत बेडवरती आच्छादन करण्यामागे अनेक फायदे आहेत। पहिला फायदा म्हणजे जमिनीतील ओलावा टिकून राहतो। एप्रिल महिना उष्ण असतो, त्यामुळे सूर्यप्रकाशामुळे मातीतील पाणी लवकर आटतं। आच्छादनामुळे हे पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर पडत नाही आणि द्राक्षवेलींच्या मुळांना पुरेसा ओलावा मिळतो। दुसरं म्हणजे आच्छादनामुळे तणांचं प्रमाण कमी होतं। तण व्यवस्थापनात देखील आपल्याला याचा फायदा होतो। तण वाढली तर पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेतात, त्याचा द्राक्षवेलीवरती परिणाम